नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत ग्रामपंचायत सोनेघाट येथे मेहरकुडे व हटवार परिवारांनी वारकरी शिक्षण संस्थेला भूमिदान केली। शिक्षण संस्था आळंदी देहू येथील वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा रामटेक मध्ये भूमिदान समारंभ 6 डिसेंबरला संपन्न झाले। सकाळी सोनेघाट येथील वत्सला भगवान मेहरकुडे, रेखा देवचंद हटवार आणि देवचंद टिकाराम हटवार यांनी स्वतःची 4 एकर शेती दान दिली आणि स्वानंद सुख निवास सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा प्रभू रामचंद्राच्या पावनभूमी सोनेघाट रामटेक या ठिकाणी स्थापन करण्याच्या हेतूने संस्थेकरिता 4 एकर शेती भूमिदान समारोह सोहळा संपन्न झाला। शांती ब्रह्माश्री मारुती बाबा कुरेकर, संदीपान महाराज शिंदे, अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था रामराव महाराज ढोक, विश्वस्त वारकरी शिक्षण संस्था यांची शुभ हस्ते आणि प्रमोद महाराज ठाकरे, तुकाराम महाराज मुलिक व सद्गुरु जोग महाराज व संस्थापित वारकरी शिक्षण संस्था आळंदी आजी माजी विद्यार्थी वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले। कार्यक्रमाला हनुमंतरायाचा महाभिषेकापासून सुरू झाली तर पुणेदी सीताराम महाराज जोग महाराज यांच्या प्रतिमेसह गावातील मंदिरापासून कार्यक्रम स्थळ दिंडी काढण्यात आली। तिथे या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। सकाळी 10 वाजता रमणाचार्य रामराव महाराज ढोग यांचे कीर्तन संपन्न झाले। 12 वाजता भूमिदान समारंभ व महाप्रसाद वितरण करण्यात आले। मी बरेच दिवसापासून श्री सीताराम महाराजांची सेवा करत असतो। त्यानंतर माझं वय आता 70 आहे। आता हे पुढचं काळ रेग्युलर राहावं या उद्देशाने मी वारकरी संप्रदायाला माझी हक्काची 4 एकर जमीन मी देत आहे। त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की या ठिकाणी संत महात्मे लोक घडत जावं आणि चांगली भावना तयार हो, अनेक संत घडावे आणि जन्म चंद्रसूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी या प्रचाराचं माध्यम चालत राहावं ही माझी इच्छा होती। 6 डिसेंबर या दिवशी ठीक दुपारी आमचे गुरुबंधू हरिभक्तिपरायण रामणाचार्य यांच्या माध्यमातून सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे या जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीचं खूप सुंदर अशा प्रकारचे चिंतन मांडलं। या भागातील खूप अशा प्रकारची भाविक मंडळी माता भगिनी या ठिकाणी जमा झाली आणि सर्वांनी ते अत्यंत लक्षपूर्वक अशा प्रकारचं ऐकलं। या कार्याकरता हटवार साहेब या परिवाराने संस्थेला जागा दान दिली आणि त्याचं नेतृत्व प्रमोद महाराज आणि भागातील सगळी मंडळी व्यवस्थितपणे करणार आहेत। या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीचे मूळ धडे या ठिकाणी शिकवले जाणार आहेत आणि याच्यामुळे आपल्या जीवनातील उत्कृष्ट अशा प्रकारचे क्षण आपल्या जीवनात प्राप्त होतील अशा प्रकारचा महत्त्वाचा कार्यभाग या ठिकाणी संपन्न झालेला आहे। स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी संस्थापित केलेली जी संस्था आळंदी या क्षेत्रामध्ये आपल्या परिसरातील साधक विद्यार्थी मंडळ आळंदी पंढरपूरला जाऊन प्रशिक्षण घेतात आणि नंतर मग कीर्तन प्रवचन आपल्या परिसरात सर्व सामान्य जनतेला वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान सांगून त्यांना त्यांचं जीवन कृतार्थ करतात। पण ते करण्यासाठी कष्ट लागतं, पण तीच संस्थाच आपल्या परिसरात व्हावी या हेतूने त्याच संस्थेची शाखा असणारी भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणांनी पुनीत झालेलं क्षेत्र रामटेक या क्षेत्री ही उपशाखा इथं निर्माण होत आहे आणि ती आपल्या परिसरातील सर्व साधकांना विद्यार्थ्यांना ही आल्हाददायी आनंददायी एक प्रकारची घटना आहे। त्यामध्ये असणारे विद्यार्थी वर्ग यामध्ये प्रशिक्षित होतील आणि अभ्यास करतील, त्यांचं जीवन कृतार्थ होईल। ही लवकर असणारी संस्था लवकर निर्माण हो आणि सर्वांना तो लाभ त्यामध्ये संस्थेला ज्यांनी भूमिदान दिले असणारे हटवार साहेब त्यांच्या मंडळी त्यांच्याकडून ही दान संस्थेला भूमी आलेली आहे। त्यामध्ये संस्था लवकर होऊन तो आनंदाचा क्षण लवकर पाहावा असं प्रभू चरणी प्रार्थना करतो। महाराष्ट्र T24 साठी अजय मेहरकुले, रामटेक।